पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वसुदेव सुतम देवम कंस चानूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्ण वंदे जगत गुरु नमन माझे गुराया महाराजा दत्तात्रया तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती अहम भाग्या सोहम भाग्या अहम भाग्या सोहम भाग्या प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी हे माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी झोपलेले टाळी वाजवा बसलेले टाळी वाजवा टाळी टाळी अगम भाग्या सुगम भाग्या अगम भाग्या सुम भाग्या प्रेम नगरावारी अगम भाग्या सुम भाग्या प्रेम नगरावारी सुम भाग्या प्रेम नगरावारी सावध होने भजनी लागा देव करा हातवर हात प्रेमाला हातवर हातवर वा 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 साथ जोर से बोले मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारी तुमच्यासाठी साडी आहे जोरदार अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी माझ्या मल्हारीची वारी विठ्ठल वडिलांची पुण्यतिथी पित्र स्वर्गीचे जेवती जेऊ घाली ज्ञानदेव सर्वाभूती भगवत भाव कसं असतं महाराज बरं का ढकलगाड्या असतात का ढकलगाड्या त्या पण आमच्यात वाटायला आलेल्या असतात खरं सांगतो मला तरुण पोरं कीर्तनात बसत नाही ढकल रिझर्व गाड्या ज्या रिझर्व आलेल्या आहेत त्या गाड्या कीर्तनाला बसतात मग रिझर्व गाडी काय करणार मामा भुरभुर भुरभुर परत बर भुरभुर या रिझर्व गाड्याची आम्हाला महाराष्ट्रात लागली सवय त्यामुळे कीर्तनात बडबड केली तरी आमच्या बापाचं काय जाणार नाही जाणारे बोलून घ्या विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगत मान्य देव मान्य असे असणाऱ्या भगवान परमात्माच्या लढीवाळ भक्त नवे नवे श्री संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या कुटुंबातला प्रमुख घटक असणाऱ्या श्री संत जनाबाई विठ्ठल या अभंगातून जनाबाई वडिलांची पुण्यतिथी ज्या संत महात्म्यांनी जोरदारपणे साजरी केली अशा पुण्यतिथी अशा थोर वडिलांचं वर्णन करतात विठ्ठल अभंगातून जनाबाई बोलतात की
वडिलांची पुण्यतिथी पितृस्वर्गीचे जेवती. कुणाच्या जीवनातलं वर्णन करावं ते पण ऐका. ज्या संत महात्म्यांनी जगाची माऊली म्हणून जगाला ओळख करून दिली असे संत विश्व माऊली ज्ञानोबा राय ह्यांच्या मायबापाचं पुण्यस्मरण व पुण्यतिथी साजरी करताना जनाबाईंच्या डोळ्यासमोर आलेले अनुभव या अभंगातून जनाबाई टाकतात. श्रीमंत जनाबाई बोलत असताना म्हणतात, ज्या वडिलांना तुमच्या कुटुंबासाठी जीवाचा अटापिटा केला त्या वडिलांच्या सेवेतून उतराई होण्यासाठी हा पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? ह्यांचं तुमचं काहीतरी नातं आहे म्हणून तुम्ही सगळेजण आला. या गेलेल्या व्यक्तीचं तुमचं काहीतरी नातं आहे. ह्या प्रत्येक पाहुण्याचं यांच्याशी काहीतरी घडामोडीचं नातं आहे म्हणून तुम्ही या मंडपामध्ये येऊन बसला. ज्याला नाती जपायचीच नाही तो मंडप सोडून पळून जातो. लक्षात ठेवा. आता प्रामुख्यानं पाहिला गेलं तर जुन्या काळातला हा स्वभाव पाहिला गेला तर जुन्या काळामध्ये नाती जपवण्याची कळतात. नाती, कारण आजकाल पाहिलं गेलं तर नाती कोण टिकवत नाही. आता चहा प्याला की दुसऱ्या दिवशी म्हणतो कोण रे तू. त्याप्रमाणे आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होते ते कैलासवासी बाळासाहेब काशीनाथ वाडेकर ह्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त या ग्रस्त आलेली कीर्तनरूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून आली. हे वाडेकर कुटुंब असतील आणि ह्या कुटुंबाशी माझं नातं जोडलं आणि ह्या नात्याने हे आमचे आजी सासरे लागतात. विठ्ठल विठ्ठल. परमभाग्याने आजी सासऱ्यांची सेवा करण्याचं परमभाग्य आम्हाला प्राप्त होतं. परमभाग्य असल्याशिवाय गोष्टी प्राप्त होत नाहीत. परमभाग्य त्याच लोकांचे जी कीर्तनात मांडी घालून बसल्यात आणि परमभाग्य त्याच लोकांचे ती बाहेर जाऊन कीर्तन ऐकतात. लक्ष ठेवा. परमभाग्यामध्ये काही गोष्टी असाव्या लागतात. बाबांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. विचार केला प्रामुख्यानं पाहिला गेलं का करावं पुण्यस्मरण बसलेलो 100% विचार करत असतात. पुण्यस्मरण आता शब्द आहे मामा. पुण्यस्मरण, पुण्यस्मरण, पुण्य प्लस स्मरण. ज्या व्यक्तीचं पुण्य आहे त्याच व्यक्तीचं स्मरण होतं म्हणून यांचं पुण्यस्मरण. लक्ष देऊन ऐका. प्रामुख्यानं पाहिला गेलं ज्या कुटुंबासाठी आपल्या जीवाचं रान आटापिटा केला, नवे नवे आपली मुलं चांगल्या विविध क्षेत्रामध्ये भरती व्हावी, ज्या बापानं जीवन रात्र त्याच गोष्टी केल्या त्या बापाचं नाव आहे म्हणजे बाळासाहेब. लक्षात ठेवा. पाहिला गेलं प्रामुख्याने पोटचा पोरगा नव्हे तर पुतण्याला सुद्धा योग्य क्षेत्रामध्ये योग्य अशी कामगिरी करून दिली आणि योग्य नाव या महाराष्ट्रामध्ये पोचून दिलं. जगाच्या पाठीवर तो करणारा म्हणजे तुमच्या जगाच्या पाठीवर एक म्हणजे बाप आहे. लक्षात ठेवा. ह्या बापाच्या सेवेतून उतराय होण्यासाठी तुम्ही हा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी राबवला. प्रथमतः वाडेकर कुटुंब, त्यांची मुलं, त्यांची मुली, त्यांच्या नातवंडाला धन्यवाद. विठ्ठल. प्रामुख्याने सगळे बसलेले आहेत. बरोबर का? सगळे पाहुणेत. मी पण तुमचा पाहुणा, तुम्ही पण माझे पाहुणे, तुम्ही पण माझे पाहुणे, मी पण तुमचा पाहुणा. पण ज्याचे तुम्ही पाहुणे आहेत आणि मी पण त्याचा पाहुणा आहे तो एक ना दिवस आल्यानंतर आपलं सुद्धा असं. कळलं का तुम्हाला? मी नाही म्हणत यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा पाहुणा प्राणी होय. जन्म नैकाचा पैसा हरी बिन जन्म नैकाचा पैसा हरि न जन्म हरि बिन जन्म, हरि बिन जन्म नैकाचा पैसा, हरि बिन जन्म नैकाचा पैसा. हरि बिन जन्म नरकाची पैसा, हरि बिन जन्म नरकाची पैसा. यमाचा पाहुणा
हरी के मेला 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 विश्वमाऊली ज्ञानोबरांनी हरिपाठामध्ये वर्णन केलं. जरी मी तुमचा पाहुणा असला तरी तुम्ही माझे पाहुणे असले तरी एक ना एक ज्याचा आपण पाहुणे त्याचा संदेशाला आपल्याला जावं. प्रामुख्यानं पाहायला गेलं आज पुण्यस्मरण आहे. का करावं? शास्त्र सांगतं, मी नाही, गरुड पुराण शास्त्र सांगतं. कारण मनुष्य मेल्यानंतर त्याच्यावरती योग्यरित्या योग्य संस्कार झालेच. प्रामुख्यानं गरुड पुराणामध्ये 16 संस्कार फार महत्वाचे सांगितले. पण बसलेलं नो खरं सांगा, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खरे 16 संस्कार प्राप्त करून घेता का? घेत घेत तुम्ही फक्त 3 संस्कारामध्ये अडकला. प्रामुख्याने पहिला माईच्या पोटामध्ये होतो त्याला गर्भसंस्कार म्हणतात. दुसरा संस्कार विवाह संस्कार आणि तिसरा संस्कार म्हणजे कोणी येऊ अन्यथा ना येऊ तो केल्याशिवाय राहत नाही, त्याला अंत्यसंस्कार म्हणतात. हे प्रामुख्याने 3 फार महत्वाचे. राहिले किती? अय बोलत चला, राहिले किती? 16 3 गेले, खाली किती राहिले? हा 13 राहिले. मग तुम्हाला प्रश्न पडला असेल 3 संस्काराला आम्ही प्राप्त झालो, मग राहिलेले 13 कधी? त्याला सुद्धा एक शास्त्र सांगितलं, त्याचं नाव 13वा. मनुष्य मेल्यानंतर न पिंडदान फार महत्वाचं आहे. पिंडदान केल्यानं एखाद्या व्यक्तीला मोक्ष मिळेलच असं नाही. मग काय करावं? तुकोबर आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पिंड पदावरी 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 दिला लीला करी दिला लीला करी माझे झाले माझे झाले महाराज सांगतात पिंडदान फार महत्वाचं. शास्त्र सांगतं पिंडदान केल्याने एखाद्या व्यक्तीला मेलेला मोक्ष मिळेलच नाही. मी हाय म्हणलं, पिंडदान केल्याने जर मोक्ष मिळत असता तर गोकर्णाचा भाऊ धुंदुकारी हा खिचपत काढला. गोकर्णाला धुंदुकारीने सांगावं लागलं, बाबा माझा आत्मा जर मोक्षपदाला प्राप्त होत असेल तर खाली जाऊन पिंडदान कर. गोकर्णाचा भाऊ धुंदुकारी यांनी पिंडदान केलं तर महाराज धुंदुकारीला मोक्ष मिळाला. तुम्ही करू शकता सगळं. शास्त्राने माहिलं, तुम्ही दशक्रिया केला, पिंडदान केलं तरी मोक्ष मिळेल. ह्याची शाश्वत अनुभव आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. मग कशाने मोक्ष मिळेल? महाराज अभंगातून सांगतात, मनुष्य मेल्यानंतर ह्या मनुष्याचा कालावधी आपल्या घरामध्ये किती आहे मला ठाऊक आहे का? आतापर्यंत सगळं कळतंय. माणूस मेला भितडाला टेकावला, माणूस मेला भितडाला टेकावला, ताटीव झोपावला जागेवर नेऊन, त्याची राग झाली, घरी आला, हाडकं पाण्यात सोडली, रडायचा तर 2 दिवस रडला, महिन्यानी परत जेवायला चालू, घालायचं ती घातलं. लक्ष ठेवा, मनुष्य मेल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये आत्म्याचा कालावधी किती लक्षात ठेवा. मनुष्य मेल्यानंतर ज्या वेळेस हा आत्मा आपल्या शरीरातून बाहेर पडतो त्या आत्म्याला घेण्यासाठी यमाची यमदूत येतात. गरुड पुराण शास्त्रामध्ये सांगितलं 16 प्रकारचे स्वर्ग, 16 प्रकारचे नरक, 16 प्रकारचे वैकुंठ. लक्ष ठेवा, 2 तासाच्या कालावधीमध्ये आत्म्याला हे एवढं फिरावं लागतं. तो आत्मा एवढं फिरल्यानंतर कळतंय हे केलं की हे चांगलं काम केलं की ही शिक्षा. लक्ष ठेवा,
मनुष्याचं जीवन सगळं कर्मावरती अवलंबून आहे. जसं कर्म तसं भोगावं लागणार. मी नाही म्हणत, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, समाधान समाधान ही केले कर्म झाले त्याची भोगाले उपजले मेले ऐसे किती. जसं कर्म करताल तसं फेडावं लागतं. बरोबर माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत? कर्म करताल, एखाद्यानं एकाचं वाटुळं करायचं ठरवलं ना, 100% लक्षात ठेवा त्याचं वाटुळं होईल, पण तुझा घरादाराचा वंश बुडल्याशिवाय राहणार नाही. कर्माची शिक्षा आहे. म्हणून एखाद्याचं चांगलं करायचं पहा महाराज. एखाद्याचं वाटुळं करायचा प्रयत्न केला, 100% वाटुळं होणार. विचार करा, ह्या कर्मानं देवाच्या बापाला सोडलं नाही, तुम्हाला काय सोडणार आहे? देवाचा बाप कोण होता माहिती का तुम्हाला? देवाचा बाप राजा दशरथ होता. ह्या राजा दशरथाला कर्माने सोडलं नाही, तर तुमचा आमचा कुठे वशिला लागता? सूरचे पामोर जीव किनी पूरते पामोर तीरती पामोर जीव कीरती पामोर बतारे पूरते पामोर जीव कीर्ति पूरते पामोर जीव कीर्ति पूरते पामोर जीव कीर्ति. येते उरो नाही आले अवतार, येरते पामर जीव किती. किती अवतार झाले माहिती का? हा कलियुगाचा धरणा करावा असे अवतार झाले. या अवतारातल्या देवांना सुद्धा कर्मावरती अवलंबून राहावं लागलं. म्हणून जीवन जगत असताना कर्म चांगलं करायचं. मी नेहमी कीर्तनातून एक वाक्य सांगत असतो, जीवन जगत असताना कर्म जगद्गुरु तुकोबरायांच्या गात्याप्रमाणे करा. अनेक लोकांनी माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा बुडवण्याचा प्रयत्न केला, पण तो गाथा तरला. कारण अनेक लोक जरी तुम्हाला बुडवणारी भेटतील, त्यातून तारणारा जगाच्या पाठी भगवान परमात्मा आहे. देवाचं बोट सोडू नका, सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहत नाही. म्हणून जीवन जगत असताना चांगले कर्म करा मायबाप. कारण का मनुष्याचं जीवन पाहिला गेल्यानंतर कसं आहे, एक म्हण होती माहिती का? म्हणून बाबांनो, जीवन जगत असताना काय करावं? या आयुष्याची गणना तुम्ही मोजली का? या आयुष्याची गणना तुम्ही मोजली का? येणारा जाणारे, जो जन्माला येणारे तो एक ना एक दिवस मरणारे. कारण तुम्हाला प्रामुख्याने मी सांगत असतो, देवानं तुमचं आमचं आयुष्य रचण्या अगोदर किड्या मुंगी सारखं आयुष्य रचलं. किड्याला मृत्यू आहे, आपल्याला सुद्धा मृत्यू आहे. किडा मुंगी प्राण्यापासून प्रत्येकाला मृत्यू आहे. जाणारा जाणारच, देह जाईल जाईल त्यासे काळोबा राहील, त्यासे काळोबा राहील. देह जाईल 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 त्यासे काळोबा राहील. देह जाईल जाईल त्यासे काळोबा खाईल एवढं शुद्ध कर्म जीवनामध्ये आचरल्यानंतर एक नाही दिवस तुमच्या जीवनामध्ये सुद्धा तो येणार आहे. प्रामुख्यानं पाहिला गेलं तर तुमचं आमचं जीवन कशावरती अवलंबून आहे? तर तुमचं आमचं जीवन फक्त आणि फक्त कर्मावरती अवलंबून आहे. कर्म चांगलं करा, तसंच फेडावं लागणार आहे. जीवन जगत असताना पाहिला गेलं तर हे कर्म देवाच्या बापाला चुकलं. देवाचा बाप राजा दशरथ होता. श्रावण बाळाची कथा तुम्हाला सगळ्यात ज्ञात आहे. श्रावण बाळाच्या शापामुळं राजा दशरथाला सुद्धा अंतविधीला एकही पोरग पाणी पाजायला नव्हतं. त्याप्रमाणे
तुमच्या आमचं जिवंत कर्मावरती अवलंबून आहे. ज्याच्या जीवनातच कीर्तन आहे त्याच्याच कीर्तन होणार बरं का, बाकी कुणाला होत नाही. भाग्यवान असावं लागतं त्याच्या प्रथम पुण्यस्मरणाला कीर्तन हो. मी नाही म्हणत, आमचे संत महात्मे म्हणतात भाग्यवंता घरी भजन कीर्तन, भाग्यवंता घरी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भजन भगवंत त्याची वाट पाहे रघुनंदन, त्याची वाट पाहे रघुनंदन. त्याची वाट पाहे भगवंत घरी भजन कीर्तन, त्याची वाट पाहे बोला ना, मी लांबचा आहे का तुम्हाला? होय, आता मामा तुम्हीच सांगा, हितल्या भजनात सुखे का घरातल्या भजनात सुखे? घरातलं भजन हे नाशवंत आहे आणि हितलं भजन म्हणजे सुख पावणार आहे. गणेश महाराज, सुख 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 जे डोळ्याने पाहता येत नाही त्यालाच मोठं दुःख म्हणतात. आता तुम्ही शब्द सुख ऐकलाय बरोबर? होय, कळतंय ना? डोळ्यांनी शब्द सुख ऐकला, कानाने डोळ्यांनी पाहिला, कानाने ऐकला. सुख शब्द डोळ्यांनी दिसला का? होय, खरं सांगा, डोळ्यांनी सुख शब्द दिसला का? कानाने ऐकला म्हणून काय म्हणता? मग ही त्यातले 100% बसलेले मला हात वर करून सांगा, आम्ही सुखी आहेत, आम्ही सुखी आहेत. कोणच म्हणणार नाही, कोणच. तुकोबराय म्हणतात, दुःख बांधवडी आहे संसार, 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 संसार दुःख बांधवडी आहे संसार, 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 संसार. नाही. आता आमचे कैलास महाराज काय म्हणतात? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. मग प्रामुख्याने मला सांगा, डोळ्यानं पाहिलं का सुख, पण कानानं ऐकलं? मग खरं सांगा बसलेलं नो, म्हणा आम्ही 100% सुखी म्हणणारा आज कीर्तनात कोण आहे का? आहे का? आमचे गुरुजी म्हणायचे, जीवन जगत असताना तोच माणूस सुखी त्याची बायको मुखी. कळतंय का? जीवन जगत असताना तोच मनुष्य सुखी त्याची बायको 100%. मग मुक्या बायका करायला सुद्धा तो योग्यतेचा पाहिजे महाराज. सुख 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 म्हणजे काय? जे डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकलं बरं वाटतं, पण बाबांनो हे सुख आणि दुःख काहीच नाहीये. जगाच्या पाठीवर खरंच सुख प्राप्त पाहिजे असेल तर मी नाही, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, सर्व सुख न्यालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, सर्व सुख झालो सर्व अलंकार, निर्भया डोलत असो आनंद निर्भय. हा ऐका ना, ऐका, आनंद निर्भय. कोण सुखी? अरे ऐका ऐका ऐका,
पंढरपूर मध्ये राहणारा जगाच्या पाठीवर जसा कटेवर हात येतो जगाचा बाप पांडुरंग परमात्मा. खरं सुख पाहिजे ना, खरं सुख पाहिजे ना. ऐका हे इकडे लक्ष आहे. खरं सुख पाहिजे ना. अरे खरं सुखी कोण? खरं सुखी विचारा एका वेश्येच्या मुलगीला विचारा. एक वेश्येची मुलगी होती, तिचं नाव कानोपात्रा. इतकी तेजस्वी, इतकी सुंदर, इतकी देखणी. एका वेशीच्या मुलीला अख्खं गाव म्हणायचं वेश्येची मुलगी, वेश्येची मुलगी. मंगळवेढ्यामध्ये राहणारी कानोपात्रा डोळे समोर आणा. पंढरमध्ये फिरत असताना त्या कानोपात्रेचा धक्का जगाची माऊली विश्वमाऊली ज्ञानोबरायांना झाला. तो धक्का झाल्यानंतर माऊलीने त्या मुलीकडे न बघता मान खाली घेतली. मान खाली घेतल्यानंतर त्या वेशीच्या मुलीला अहंकार झाला. का हो, अख्खं जग माझ्याकडे पाहतंय, अख्खं जग माझ्याकडे पाहतंय, अख्खं जग माझ्यावर फिराय. अरे सांगू का, कानोपात्राचं तेज आहे का? जर त्या कानोपात्रेने पान खाल्लं ना, पान, तर नरड्यातून पान उतरताना दिसायची इतकी तेजस्वनी कानोपात्रा होती. माऊलींची धडक झाली. माऊली म्हणले, इडीस का काय? अगं तुझ्यापेक्षा सुंदर आणि तुझ्यापेक्षा देखणा माझा जगाचा बाप पांडुरंग परमात्मा. म्हणजे माझ्याहीपेक्षा देखणा, माझ्याहीपेक्षा सुंदर असा कोण आहे? जा म्हणली पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वारुळात. अरे जा पुंडलिकाचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या भेटीला. विचार करा मायबाप. ती कानोपात्रा पळत पळत गेली. बडवे लोक आडवे आले. बडवे लोकांनी म्हणले, नाही तू वेशीची मुलगी आज जाणार नाही. पण धक्काबुक्की करत ती कानोपात्रा पांडुरंगाच्या चरणाजवळ पोहोचली. आणि पांडुरंगाच्या चरणाजवळ गेल्यानंतर त्या पांडुरंगाच्या चरणावरती तिने डोकं आपटलं आणि शेवटचा प्राण सोडला. आणि विचाराच्या कानोपात्रेला देवानं विचारलं, का कानोपात्रा, आतापर्यंत पाहिलं ते सुख म्हणजे नाशवत होत. महाराज नाही म्हणत, धन्य कानोपात्रा. हा टाळी. धन्य कानोपात्रा झाली ती भाग्याची, भेटी झाली खऱ्या सुखाला प्राप्त व्हायचे मायबाप. संत मायांच्या संतांच्या चरणाजवळ खरं सुख आहे. कारण का, एकदा त्याचा बोलावा आला बर का, हाई त्या स्थितीला जावं, हाई त्या स्थितीला, हाई त्या स्थितीला जावं. अहो कोण कोणाला बोलवलं सांगता येत. तुमच्यासाठी एक उदाहरण सांगतो. एक आजीबाई काटाळली, म्हातारी माहिती ना तुम्हाला? हा बरं, म्हातारी काटाळल्यानंतर कोणाला हाक मारती? तुमच्या दुळदेवमध्ये कोणाला हाक मारतात? काटाळा आला की तुम्ही कोणाला हाक मारता? ती म्हातारी काटाळली दुळदेवमधली होती. काटाळली म्हणली, काय सांगू म्हणली, रोज डोंगरात जायचं, रोज मोळ्या आणायच्या, रोज डोंगरात जायचं, रोज मोळ्या आणायच्या, रोज जळान आणायचं. काटाळली 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 देवाला सोडून म्हणली, यमा धाव यमा धाव यमा. आता यमा धाव यम म्हणला, अरे आतापर्यंत देवाचा धावा मी ऐकला होता, पण माझा धावा करणारी सुद्धा या कलियुगामध्ये लोक आहे. आजीच्या कानावरती पडल्यानंतर बरं का म्हातारीच्या कानावर पडलं. साहेबू म्हातारीच्या कानावर पडलं, यमा धाव म्हणलं. ते म्हणल्यानंतर नेमका यम म्हणला, मी चाललो होतं जाता जाता मसवडचं गिऱ्हाईक घ्यायला, पण धुळदेववरनं आवाज आला नागोरगोरचे महाराज. ती शिकार वळलं. आता ती धुळदेव म्हटली, म्हातारे म्हणला, आतापर्यंत सगळ्यांनी विचारलं, पाहुणचार केला माऊली, पण आतापर्यंत कुणी आपल्याला विचारलं नाही. मग काय बोल तुझी भानगडे? काय नाही म्हणली, रोज डोंगरात जायचं, रोज मोळ्या आणायच्या, रोज डोंगरात जायचं, रोज मला आलाय काटाळ. मग काय करू म्हणली, न्यायचंय का तुला? न्यायचं नाही म्हणली. बाबा आलाय तर एवढी मुळी डोक्यावर घेऊन. माणसाचं कसं आहे तुम्हाला सांगतो, माणूस सगळ्यात जास्त घाबरतो गणेश महाराज मारणाला. हा एखाद्याला म्हणा की मर बरं, ते म्हणतो माझं वर आलंय का. पण एक सांगू का तुम्हाला, ज्याचं सरलंय तो राहणार आहे, ज्याचं सरलंय तो राहणार आहे, आणि ज्याचं भरलंय तो. असंच एका बाईला वाटलं मारावं म्हणून ती मारायला निघाली. एक उंच फुलावरती गेली आणि उडी मारायला निघाली. तेवढ्यात खाली एक भाजीवाली चालली होती. उडी मारली, भाजीवालीच्या टुपली पडली. भाजीवाली मेली पण ही जगली.
तुमचं आमचं मरण आपल्या हातात नाहीये. तुमचं आमचं मरण देवाच्या हातात आहे. प्रामुख्यानं देवानं तुम्हाला काय काय गोष्टी दिल्या नाहीत. देवानं जर राजाभाऊ जन्म यांच्या हातात दिला असता, मृत्यू यांच्या हातात दिला, निसर्ग यांच्या हातात दिला, मनुष्यानं देवाला सुद्धा इकून खाल्लं असतं. हा देव हिले हुशारे. काय काय सांगू भल्या मानसा, देवाला सारे कळतंय रे. देवाला सगळं कळतं. तुम्ही एखादा सीसीटीव्ही कॅमेरा तुमच्या घराजवळ लावा, फक्त तो सीसीटीव्ही कॅमेरा तुमच्या फक्त घरापुरतं निरीक्षण करतो, पण तुमच्यावर ज्याची नजर आहे, तुम्ही काय करता आणि काय करत नाही हे त्याला वाटतं आतल्या खोलीत आमचं काय कळतं, कुणाला काय कळत नाही. पण जगाच्या बापाची नजर काय एकदा तुमच्यावरती पडली. आणि एक सांगतो बाबा, देवाच्या दारामध्ये सत्तेला सलाम आहे, खोट्याला वापर राहू देत नाही, त्याचं नाव देव आहे. सांगू का, लबाड कितीही बोला, किती खोट्या लबाडी करा, पण देव ज्याच्यावरती खोटं बोलतो तो अधिकार आज जनावायचा होता. सांगू का, अधिकार जनावायचा. ऐका, आवाज येत राहिला, लक्ष द्या. धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार, झाला तुझा दरबार. म्हणून देवाच्या दारेमध्ये सत्तेला किंमत आहे, सत्तेला, खोट्याला किंमत नाही. म्हणून पाहिजे का बाबा, तुमच्या काळामध्ये मंदिराचे दरवाजे कसे असायचे, कसे असायचे, छोटे असायचे. आतापर्यंत तुम्ही शंकराच्या मंदिरात पाया पडायला गेला असता, बरोबर आहे का नाही, पण त्या शंकराच्या देवाच्या मंदिराचे दरवाजे छोटे का माहिती का? त्याचं कारण आहे, देवाच्या दारात झुकणे वालेला सलामी, नाही झुकणे वाले को नाही. जो ताट मानेने देवा पुढे जातो त्याचा अहंकार मोडल्याशिवाय राहत नाही, त्याचं नाव देव आहे. म्हणून प्रामुख्याने कर्मावर जीवन जगता आलं पाहिजे महाराज. कारण का बाबांनो, कुणाला चुकलं हे, आला काय आणि गेला काय. तुमच्यात म्हण होती, आयुष्य म्हणजे पाण्याचा, तुम्हीच म्हणा काय म्हणायचं तुम्ही, आयुष्य म्हणजे पाण्याचा. अरे जिंदगी कुणाला साथ देती आणि ही जिंदगी कुणाला दूरही लोटती. जीवन जगत असताना तुम्ही काय केलं याला फार महत्व आहे. मी नाही, आमचे कबीरजी महाराज बोलतात, टाळी वाजवा जरा, म्हणजे कळल कीर्तन बसला. एक साथ क्या किया रे
ऐका, जीवन जगत असताना तुम्ही मेल्यानंतर तुमच्या सोबत काहीच येत नाही. ना तुमची बायको, ना तुमची पोरं, ना तुमचं गणगोत, ना तुमचे पण पाहुणे. जन्माला आता एकटा आलाय, मरताना सुद्धा एकटं जायचं. बरोबर आहे का नाही? बघा या जीवनाचा सार सांगतो, लक्ष द्या. जन्माला येताना कसा आलाय मामा, तुम्ही आमच्यातले, लक्ष द्या. जन्माला येताना तुम्ही कसा आलाय? ना हातात धन, ना हातात धन, ना कपाळावरती श्रीमंतीचा माज. येताना तुम्ही कसे आलात? मोकळे आलात, आणि जाताना सुद्धा तुम्ही मोकळे जाणार. काय सांगू तुम्हाला हे जीवन. अरे हौशेने कळलं, मरता शनी 1 रुपया कपाळाला चिकटवलेला सुद्धा, तो 1 रुपया सुद्धा तुमच्या कपाळावरती चिकटवलेला राहत नाही. काय करता? काय सांगू तुम्हाला. एका जणात एक गेलं, एका घरात, बरं का मामा, एका घरात एक जण गेलं, ती लागलं रडाय. पण रडताना पण यांचे ऍक्शन असे आहेत, या रडताना त्या माणसासाठी रडत नाहीत. अय, त्या माणसासाठी रडत नाही. एक रडायला लागली, रडता 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 म्हणली माझ्या बाबाला किती अंगठी भारी दिसायची. मग लोकांना कळलं, अरे अरे याची अंगठी तेवढी काढायची, काढून घेती भूषणे. या बोटातली अंगठी सुद्धा आपल्या समोर ठेवत नाही. एक बाई मिली आणि तिच्या मरता मरता गळ्यात 5 तोळ तसंच, 5 तोळ तसंच राहिलं मुळे पार ताटीवरती नेली. आणि सुनबाईचं लक्ष होतं म्हातारी कुठपर्यंत चालवतात. जशी सरणावरती म्हातारी ठेवली त्याची सुनबाई म्हणली, आत्या आता तुमचं 5 तोळ कोण घालणार? मग कळलं बाबा, अरा सरणावरच्या म्हातारीचं 5 तोळ काढून घ्या. बाबांनो, लोक तुमच्यावरती प्रेम करत नाहीत, लक्ष देऊन ऐका. लोक तुमच्यावरती प्रेम करत नाही, लोक तुमच्या पैशावरती प्रेम करतात, हे लक्षामध्ये ठेवा. किती दुनियादारी करा, काही नाही. ज्याला तुम्ही म्हणता आपला जीवा भावाचा, नागरगुरुजी महाराज म्हणताय का, साथ है प्यारे मतलब के सब, साथ है प्यारे मतलब के, जीवन जगत दुनिया में हमारा कोई नहीं, ही जिंदगी है. दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथ है प्यारे मतलब के, सब साथ है प्यारे मतलब के. ऐका ऐका, लक्ष देऊन ऐका, लक्ष द्या बरं का. तुमच्या जीवनातला सार सांग. आमचे संत कबीरजी महाराज बोलतात की दुनिया में हमारा कोई नहीं, सब साथ है प्यार में मतलब के, जब पास हमारे ते साथ. जोपर्यंत पैसा नावाची चीज तुमच्यापाशी आहे तोपर्यंत तुम्हाला माझं माझं म्हणणारी, अरे आपलं आपलं म्हणणारी माणसं दिसली. पण एकदा का तुमच्या खिशातला पैसा निघून गेला, तीच लोक तुम्हाला नाव ठेवल्याशिवाय राहणार नाही. हे जीवनातला सार. अजून सांगू का, जिला तुम्ही माझी म्हणता, करून आणली म्हणता, लाडाची म्हणता, ती कोण? तुम्ही जाऊ द्या. तिला म्हणता पसंत करून आणली, लाडाची आणली, तिच्यासाठी 100% बांधतो माडी, नेसायला तिला साडी आणि बसायला मोटार गाडी. तिचं नाव काय? काय? बायको. बायको. अरे ती बायको सुद्धा तुमच्या मरणाविषयी बोंबलती. ज्यावेळेस तुमची गत होती ना, गत कशी, एखाद्याला पेरलेस होत्या, एखादा हातरून नाव पडू द्या, ती बायको म्हणती, बरे झाले देवा निघाले शिवाय. तो बरा म्हणतात तसं. ती बायको म्हणती, बाईल म्हणे खरे मरता तरी बरे, बाईल म्हणे खरे मरता तरी बरे, नाशियेले घर तुमको लिया. अरे बायको बोलते. म्हणून जीवन जगत असताना
सुद्धा तुमची नाही, जो बाप म्हणतात तो बाप सुद्धा तुमचा नाही, ही आई म्हणतात ती आई सुद्धा तुमची नाही. जगाच्या पाठीवर तुमच्या सोबत येणारे महाराज सांगतात, जब महल बनाया, जब महल बनाया खुद के लिए, वहाँ रहने वाला मिल भी गया. इसको देखो, दोस्त हमारे लाखों थे, पास का पैसा निकल गया, पास का पैसा निकल गया, तब साथी संगी कोई नहीं, तब साथी संगी कोई नहीं, तब साथी संगी कोई कोण कोणच्या सोबत बोलता कोण तुमच्या सोबत आहे? कळलं का? अजून सांगू तुला, अजून म्हणतंय वयाची, भाऊ म्हणता का नाही, वयाची 60 झाली तरी म्हणतंय घ्यायची का काय? तुला पाडव्याला जाई देहातूनी प्राण जोपर्यंत आत्मारामाचा देव तुमच्यापर्यंत येतो तोपर्यंत तुमची लोक तुम्हाला तुमची म्हणणार आहेत. सांगू का तुम्हाला, एका ट्रेंड मध्ये आल्याला एक ट्रेंड मध्येच गाजतो, बरोबर आहे का? लहान पोरांसाठी सांगायचं म्हटलं, एक बिस्किट पुढे आला तो आजीला घेऊन हातामध्ये गेला आणि हीच बिस्किट घ्यायचं. बिस्किट फोडल्यानंतर कागद पोटात जातो का बिस्किट पोटात जातं? काय जातं? मग कागद कुठं जातो? तसं तुमच्या आमच्या जीवनाचं आत्मारामाचा देव निघून गेला की तुम्ही आम्ही कचऱ्याप्रमाणे. म्हणून जीवन जगत असताना कुणाचं बोट धरा तर देवाचं बोट धरा, भगवान परमात्म्याचं बोट धरा. ज्या पांडुरंग परमात्म्यानं हे सारं आयुष्य देवा पांडुरंग परमात्म्याचं नाम घेता घेता गेलं. मरण यावं कसं यावं? कसं यावं? गाडीला धडकून यावं, ऍक्सिडेंट मध्ये गेला, बरं आहे का? फाशी मिळून मिळाला, बरं आहे का? आत्महत्या करून मिळाला, बरं आहे का? अरे मी तर माझ्या जीवनात देवाला एकच मागितलंय, देवा असं मरण यावं, असं मरण यावं, तुझं कीर्तन करता करता मरण यावं. याच्यासाठी तुकोबरा म्हणतात, देह जाहो अत्वारा हो पांडुरंगी. कोल्या कुत्र्याच्या हातनं मरण्यापेक्षा देवाच्या हातनं मरणं किती चांगलं, बरोबर आहे का ना? विचार करा, देवाच्या हातनं मरण येणं हे साधी भाग्याची गोष्ट नाही. कुणाला विचारा, अहो रावण होता, पंडित होता, शहाणा होता, इतका वेग संपन्न असणारा रावण, पण शेवटी कुणाच्या हातनं मारावं लागलं? देवाच्या हातनं मारावं लागलं. रावण जरी असला तरी देवाच्या हातनं मरण. आपली रावणासारखी गुण सुद्धा नाही येत, पण तुम्हाला देवाच्या हातनं मरण 100 वेळा येईल. पण जगाच्या पाठीवर तुम्हाला काय करावं लागेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण करावं लागेल. बाबांनो, कोण तारत? ऐका, कोण तारत? अरे पाण्यामध्ये एखादं लाकूड टाकलं तर तारताना तुम्हाला दिसतं, तुम्ही म्हणताल हे लाकूड तरतंय, पण जीवन जगत असताना ह्यातून तारण्यासाठी जगाच्या पाठीवर देव आहे.
हा देवच तुम्हाला तारू शकतो. काय करा, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करा. जीवनामध्ये कुणाचं बोट धरावं लागणार नाही. विठोबार कुमाई बार हरि हरि जय 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 विठोबार कुमाई हरि 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 अरे टाळी वाजवा बसलेले. पेटीला आवाज द्या, फुलं नका वाटू. जागा ठेवा. आता लक्ष द्या, फक्त 10 मिनिटं तुमची घेतून थांबतो. लक्ष द्या. आज यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होत आहे. आवाज द्यायला, आवाज द्या. विठ्ठल विठ्ठल आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होत आहे. पिटीला आदरणीय कैलासवासी बाळासाहेब काशीनाथ वाडेकर, या वाडेकर कुटुंबामध्ये आज 1 वर्षाला बरोबर शोक पावला. ज्या वाडेकर कुटुंबानं त्यांच्याकडे पाहिल्यानंतर घर सुरक्षित वाटायचं, ज्या वाडेकर कुटुंबाला तो व्यक्ती घरात दिसल्यानंतर घराला घरपणे असं वाटायचं, तो व्यक्ती खाटावरती बसलेला सुद्धा पाहिल्यानंतर लेकीला त्यांचा खूप मोठा आधार वाटत असा. जगाच्या पाठीवर स्वाभिमान बळ असणारा हा बाप आहे बरं का. ज्याला नाहीये त्याला विचारा बापाची गंमत काय असतो. बाप अरे एखादी नाशवंत वस्तू गेली की परत घेता येते, पण खऱ्या बापाची किंमत मेल्याशिवाय कळत नाही. त्याचं उदाहरण जिवंत म्हणजे बाप असतो. घरात आहे तोपर्यंत किंमत देत नाही. एखादं लेकरू म्हणतं बाप तुला काय कळतं बुवा, बापाला सर म्हणतो. बाप तर म्हणला अरे तुला काय कळतं. अरे बापाला तर काही कळलं नसतं. त्या बापानं तुला चांगला कलाकार कधीच घडवला नसता. अरे त्या बापाला कधीच काय कळलं नसतं. त्या बापाने तुला समाजामध्ये चालण्यासारखा कधी ठेवला नसता. एक लक्षामध्ये ठेवा, आपला समाज घडशी म्हणून सांगतो. ज्या बापानं पूर्ण आयुष्य आपल्या कलेमध्ये घालवलं आणि पोराचंही आयुष्य कलेमध्येच निर्माण व्हावं म्हणून आटामिटा करतो, तो जगाच्या पाठीवर सर्वश्रेष्ठ बाप ठरतो. बाप कळत नाही, सहज कळतं. बाप बोलतो म्हणून ढसा ढसा रडणारे अनेक जण आहेत बापानं. पण सगळ्यात जास्त आपल्या मुलीचं तर प्रेम कोणावरती असेल त्याच्या बापावरती आहे. विचारा, अरे या महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुलीला विचारा की तिच्यासाठी सर्वात मोठा देव कोणता. ती मुलगी गर्वाने सांगते, अरे माझ्यासाठी सर्वात मोठा देव म्हणजे माझा बाप आहे. आईला प्रामुख्याने विचार करा तुम्ही. बापाचं अस्तित्व मोठे, सगळं पाहता येतं. क्षणा पाहिला गेला की तुमची आई तुम्हाला रडताना दिसते. आई रडताना दिसते, आई माया.
आईची माया उदयाला आली की आईच्या डोळ्यामधून अश्रू दिसतात. पण बाबांनो, बाप रडण्याची जागा ही चार चौघ नाहीये. बाप रडतो तो एकटाच. विचारा ना, अरे विचारा माझ्या संत महात्म्यांना ते कधी रडले. माझे संत महात्मे एकदाच रडले, ती पण आपल्या कन्या सासुराला जात असताना. मी नाही, माझे संत महात्मे सांगतात, कन्या सासुरासी जाये मागे परतोनी माय. कन्या सासुरासी जाय मागे परतोनिया. अरे बाप रडतो आपल्या मुलीसाठी. सगळ्यांना पाहते, अख्ख्या लग्नाच्या सभा मंडपामध्ये पाहते, नातेवाईक बघतात, आई रडताना पाहते, बहीण रडताना पाहते, भाऊ रडताना पाहतो. पण ती मुलगी अख्ख्या सभा मंडपामध्ये एकाला शोधते, त्याचं नाव फक्त बाप आहे. बाप. अजून विचारा, अरे काय करावं. अरे आताच पोरग एखादी वस्तू पाहिजे म्हणजे हट्ट करतं, त्याचं नाव बाप आहे. अरे आपलं पोरग ड्युटीला आहे, आपलं पोरग लांब ड्युटीला आहे, हे कळत असून सुद्धा शेवटपर्यंत बापाजवळ जातं आणि बापाला म्हणतं, बाबा आता माझ्या ड्युटीची मुदत संपली, बाबा आता मला घरात, आता मला ड्युटीकडे जावं लागतंय. बाप हातरुणावरती पडलेला आहे. हातरुणावरती पडलेल्या बापाला इतकी काळजी असती की आपलं पोरग सुखरूपपणे ड्युटीवरती जावं. पण विचारा या भैया मामांना, शेवटपर्यंत बाप खाटावरती होता. ज्यावेळेस आमचे भैया मामा बापाजवळ जायचे त्यावेळेस बापानं त्यांचं बोट पकडावं. एवढं बापाचं पोरावरचं प्रेम आहे. हे बाप कळत नाही, हा बाप कळत नाही. मी नाही सांगत महाराज, बाप काय हे कुणाला विचारा. मी माझा बाप रडताना पाहिला नाही, तुम्ही तुमचा बाप रडताना पाहिला नाही. पण एवढं सांगू का बाबांनो, बाप रडण्याची जागा फक्त बापावरती प्रेम करा. बाप तुमच्यासाठी रडल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही आज एवढा बापासाठी मोठा अट्टास केला, मोठे पाहुणे बोलावले, हे मोठं कीर्तन या ठिकाणी एवढं कशासाठी. सहज म्हणतो ना, करून आणली की जरा करून आणली की म्हणतो, ती म्हणती तुमच्या बापामुळे मला घरामध्ये त्रास होते, आपण वेगळं राहू. सहज बापाकडे जातो आणि म्हणतो, बाबा आतापर्यंत तुम्ही मला लहानाचं मोठं केलं, मी आभार मानतो, पण आता मला वेगळं. अशा अवलादी जर घरामध्ये असतील तर अशा अवलादींना आत्ताच सावध करा. कारण बाबांनो, तुम्ही तुमच्या कष्टानं घाम गाळून आटापिटानं हा संसार उभा केलाय, हे घरदार उभा केले. मी तर म्हणतो, घरात बापाला हकलणाऱ्या अवलादी निर्माण होण्यापेक्षा त्या अवलादींना बापानं घरातनं बाहेर पाडलं पाहिजे, तरच हा समाज सुधरेल. आज प्रामुख्यानं पाहिल्यानंतर आज एवढी महाराष्ट्रामध्ये गणेश महाराज शोकांतिका आहे. अनाथ आश्रमाची संख्या जास्त आहे. कशामुळं? की घरातले आई बाप बाहेर काढल्यामुळं. बाप महाराज मी नाही सांगतो, जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मोठीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. जगीचा बाप व्हावा, जगीचा बाप व्हावा, अरे विचारा, मी माझा बाप गर्वाने सांगतो, मी बाप माझा बाप मी गर्वाने सांगतो. ज्या बापानं माझ्यासाठी कष्टाचा घाम गाळला, ज्या बापानं माझ्यासाठी माझं व्यासपीठ निर्माण करून दिलं. आज विचार करा, आज त्यांचं 50 वरून ते विशाल मामाचे ते बाप
या बापानं काय केलं, एक पोलगा मिलिटरी मध्ये तर चांगल्या चांगल्या पदावरती घडवणारा आज आमचा मामा 100% मिलिटरी मध्ये भरती मान्य आहे. पण ह्या पोराचा खरा शिल्पकार म्हणजे त्याचं नाव बाप. विचारा, अरे एखाद्या चांगल्या कलावंताला विचारा, एखादा चांगला कलावंत सादर करताना सांगतो हे जे मला प्राप्त झालंय ना, हे मला जे प्राप्त झाले ते फक्त आणि फक्त माझ्या बापामुळे झाले. कळला नाही, कळणार नाही, त्याचे कष्ट कळत नाही. लहानपण असतो आपलं, लहानपण असतो. तुम्ही लहान होता, मी लहान होतो. पायाच्या चपलीचा अंगठा तुटला मामा की पळत पळत त्या बापाकडे जायचं. आणि बाप कसा होता, पहिला बाप कसा होता, त्या बापाच्या अंगावरचं बनेल सुद्धा फाटलेलं होतं, पायात चप्पल नव्हती. एखादं पोरग बापाकडे पळत जात, बाबा बाबा माझ्या पायाच्या चपलीचा अंगठा तुटलाय, मला चप्पल घ्या बाबा. बाप एकदा आपल्या छातीकडे पाहतो, बघतो त्या काय अख्ख बनेल फाटलेले, काही ठिकाणं बनेलाला ठिगळं लावलेली. अरे ठिगळं लावून जगतो, त्याचं नाव बाप आहे. बाप कुणासाठी, पण एवढं सुद्धा माहीत असून सुद्धा मालकासमोर जातो, मालकाकडून पैसे उसने घेतो आणि आपल्या पोराला उद्या शाळेत जायचंय म्हणून नवी कोरी चप्पल आणतो. मला एवढं सांगायचंय बाबांनो, जो कधी स्वतःचा विचार करत नाही पण आपल्या मुलाचा आणि मुलीचा 100% विचार करतो, तो जगाच्या बाटू सर्वश्रेष्ठ म्हणजे तो बाप आहे. कळला नाही, कळणार नाही. विचारा एका चांगल्या कलावंताला एक प्रश्न विचारला मोठ्या जजनी, का हो एवढा सुंदर ऑर्गन वाजवता, एवढा सुंदर सॅक्सोफोन वाजवता, एवढी कला कुणामुळे प्राप्त झाली, तुमच्या गुरुजीचं नाव तरी सांगा. त्या कलावंताचं नाव नंतर तुम्हाला सांगेल. भऱ्यावरात त्या कलावंतांनी त्या जजला दिलेलं उत्तर आहे. कुठल्या गुरुकडे गेलो नाही, कुणासमोर कधी हात पसरले नाही, तर माझ्या कलेचा खरा शिल्पकार माझा बाप. आपल्या कलेची उत्पत्ती मी अजूनही सांगतो, गर्वाने सांगतो, आमचा बाप भोळा आहे, आमचा बाप भोळा आहे. पण आमच्या बापाला सुद्धा आमच्याकडे पाहिल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येण्याचं कारण का, पांडुरंग परमात्म्याने केलेली पुण्याई आणि बापाने केलेलं प्रेम जीवनामध्ये कधीच वाया जात नाही. अजून सांगतो काय असतो बाप. विचारा, ज्यावेळेस आपलं पोरग कोणत्या तरी क्षेत्रामध्ये जायचंय, शेवटपर्यंत आटापिटा करतो, पैसा नाहीये, पाणी नाहीये, सगळ्यांच्या पुढे जातो, भला भला ढसा ढसा रडतो, का माझं पोरग चांगल्या देशामध्ये पाठवायचंय, माझं पोरग. अरे आजपर्यंत स्वातंत्र्य सैनिक मिलिटरीवरती भरती होतात, स्वातंत्र्य सैनिक मिलिटरीवरती लढतात, ते कुणाच्या पुण्याईने असेल तर तो फक्त बाप आहे. सांगू का तुम्हाला, एवढीशी मुलगी होती, छान मुलगी, लहान. अजून बाबू मानो तुम्हाला माहित असेल, आतापर्यंत मी 100% मानतो, मी असो, आमचे गणेश महाराज असो, आमचे कैलास महाराज असो, आमची मंडळी असो, आमचे मामा सगळे असो, घरामध्ये पहिला पाऊल टाकल्यानंतर तुम्ही कुणाला हाक मारता, कुणाला मारता, तुम्ही म्हणता आई कुठे, बरोबर आहे का नाही. आई कुठे आहे हे तोंडाने बोलणं सोपं आहे, आई कुठे, पण अंतकरणातून विशाल प्रेम करतो त्याचं नाव बाप. लक्ष द्या, लहान मुलगी होती हो माऊली महाराज, एकदम छोटी मुलगी, एकदम छोटी मुलगी होती. आणि त्या छोट्या मुलीला कळलं की आपला बाप लवकर सीमेवरनं घरी येणार आहे. त्या मुलीने तयारी केली, बाप घरी येणार आहे म्हणून दारामध्ये रांगोळी काढली. छोटी मुलगी प्रत्येकाच्या दारावरती जायची आणि म्हणायची, ओ ऐका ऐका ऐका, अहो 2 वर्षांनी का नाही आमचे पप्पा घरी येतात, अहो 2 वर्षांनी का नाही आमचा बाप घरी येतो. अशी लहान मुलगी प्रत्येकाच्या दारामध्ये जाऊन सांगायची, प्रेमाने सांगायची, कष्टाने सांगायची. आई बाप पोराला फोन करते, बाळा अरे 2 वर्ष झालं बाळा, तू अजून घराकडे आला नाही, त्याचं कारण काय बाळा सांग ना मला, तू घराकडे आला नाही. त्या बाळानं उत्तर द्यावं, आई अगं पुढे शत्रूचा मार आहे ग आई, मला इथनं ड्युटी सोडून येता येत नाही ग आई, पण ऐक मी लवकरच मी घरी येईल. तारीख ठरली, कालांतराने त्या पोराला सुट्टी उद्या द्यायची ठरली, सुट्टी ठरली, सगळं नियोजन ठरलं. पण बाबांनो आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाचे झाले ना, तो घरी जाणारा सीमेवरचा लढाई सैनिक त्याच युद्धामध्ये रात्री गोळीबार म्हणून जाग्यावरती ठार झाला.
जो आईला सांगण्यासाठी मी तुम्हाला सांगतो ना बाबांनो, तुमचं आमचं जीवन मोज मजेच आहे, पण खरं जीवन कोणाचं असेल तर आर्मी मधल्या या स्वातंत्र्य सैनिकांचं टाळी वाजवा जोरदार त्यांच्यासाठी. आपण घरामध्ये खुश आहे कुणामुळं? कुणामुळं आपण दिवाळी करतोय? कुणामुळं? त्यांच्यामुळं. बापाचं उदाहरण सांगतो तुम्हाला. येणारा बाप चालत येणार होता, पण आता मात्र बाप झेंड्यामध्ये गुंडळून आला. एक गाडी गेली, दोन गाडी गेली, आई वाट बघते, बाप वाट बघतो, आताच पोरग बाहेर पडेल, आताच पोरग बाहेर पडेल. शेवटी अँब्युलन्स दारामध्ये उभी राहिली आणि ती झेंड्यातनं आणलेला हा स्वातंत्र्य सैनिक बाहेर काढला. विचार करा, मरायचंय त्याचा स्वातंत्र्य सैनिक आईला घरातून पाऊल टाकताना म्हणतो, आई आलो तर तुझा आहे आणि मेलो तर भारत मातेचा आहे. आलो तर तुझा आहे तर मेलो तर भारत मातेचा आहे. कुणासाठी? अरे त्या बापाच्या डोळ्याला पाणी येत नाही पोरगा मेलाव. बाप म्हणतो अरे पोरगा जरी माझा असला तरी भारत मातेला दिलेला दान आहे. म्हणून बाबांनो, जीवन जगत असताना या बापाचं बोट सोडू नका. ज्या बापानं तुम्हाला उंचाच्या शिखरावरती पोहोचवलं त्या बापाला विसरू नका. ज्या बापानं रक्ताची हाडं एकत्र करून तुमच्यासाठी हे स्वराज्य निर्माण केलं त्या बापाला विसरू नका. महाराज विनाय त्या बापाची कविता काय सांगा. माझ्या डोळ्यातलं आसव, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेने पुसताना, माझ्या डोळ्यातलं आसव कुणी मायेने पुसताना, उरहून का दडतया गोष्ट बापाची सांगताना, उरहून का दडतया गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फटक्या सदऱ्याला कशी ठिकाण जुळलेली, उभ्या आयुष्याला जाणे कशी कातर लावलेली. मला कसच होत या, मला कसच होत या कुणी बाबा म्हणताना, उरहून का दडतया गोष्ट बापाची सांगताना. आयुष्यभर नशिबाशी जडला, आयुष्यभर नशिबाशी जडला, तेव्हा माझा बाप मला डोंगरावाली वाटला, तेव्हा मला बाप माझा डोंगरावाली वाटला. जीवनात कोण मोठं? अरे एका मंत्र्याला संत्र्याला किंमत देऊ नका, एखाद्या आमदाराला किंमत देऊ नका. अरे मंत्र्याची गुलामी करण्यापेक्षा, आमदाराची गुलामी करण्यापेक्षा घरातल्या बापाची गुलामी करा. तो बाप तुम्हाला एक दिवस मोठं केल्याशिवाय राहणार. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हे लक्ष ठेवा. आज सांगतो मी 5 मिनिटं. या ठिकाणी आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण संपन्न होते तुमच्या परिचयातले, नात्यातले, गोत्यातले असणारे आमचे आज्य सासरे आदरणीय कैलासवासी बाळासाहेब काशीनाथ वाडेकर, आमच्या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त हा कीर्तनाचा कार्यक्रम वाडेकर कुटुंब, त्यांचा मुलगा, त्यांच्या मुली, एकदा जोरदार टाळी वाजवायची. जोरदार जोरदार. आणि या कुटुंबातलाच आम्ही एक घटक असणार आहे. त्यामुळं आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सेवा परम भाग्यानं आपल्या गावचं वैभव आदरणीय विशाल वाडेकर मामा
यांच्या माध्यमातून सेवा करण्याचं परम भाग्य प्राप्त झालं. त्यांच्या दोन्हीही मुली असतील, त्यांचा एक मुलगा असेल आणि आईसारखं नितांत प्रेम करणारी आमच्या आईसाहेब असतील, आपल्या श्रीमती शारदा बाळासाहेब वाडेकर. आईच्या चरणावर एक नतमस्तक होतो. तुम्ही सर्वजण प्रमुख पाहुणे उपस्थित राहिला. आज माझ्या समोर आलेले महाराष्ट्रातील एक नामवंत मृदुंगाचार्य, जी टॉकीज फेम, ज्यांनी जी टॉकीज गाजवला आणि जी टॉकीजवर बरेच कीर्तनकार वाजवले, असे असणारे जी टॉकीज फेम हरिभक्त पारायण माऊली महाराज कोरडे. जोरदार टाळी वाजवायचे माऊली महाराजांसाठी. कीर्ती माझ्यापेक्षा लहान आहेत, पण कीर्ती मोठी महान आहे. सिस्टीम तर लागली असते ना, आज तुम्ही मंडपातच बसला नसता. एवढं तुफान वादन आहे. असे असणारे आमचे माऊली दादा, तुमचं मनापासून आभार मानतो. यानंतर दुसरं महाराष्ट्रातलं वादळ आणि मृदुंगामध्ये ज्यांचं मोठं असं नाव आहे, मोठा असा हात आहे, माझे परम मित्र, माझ्या कीर्तनाला नेहमी साथ संगत करणारे आदरणीय शरद महाराज हुसारे. जोरदार टाळी वाजवायची या ठिकाणी. सुंदर असे मृदुंगाचार्य लाभले. त्या दोन्ही मृदुंगाचार्यासाठी परत एकदा जोरदार टाळी. त्यानंतर माझ्या समोर आलेले मार्तंड वारकरी शिक्षण संस्थेचे गुरुवर्य, नवे मोठे सल्लागार असणारे आदरणीय आमचे परममित्र प्रेममूर्ती गणेशजी महाराज डोंगरगावे शास्त्री यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची. आज वेळात वेळ काढून उपस्थित त्यांच्या मनापासून आभार. आणि हे सगळं कीर्तन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत पोहोचवणारे हा या धुळदेव मधला आदर्श बाप, आज युट्यूब मध्ये चमकवणारे आदरणीय संतांची भूमी युट्यूब चॅनलचे मालक कैलास महाराज काळे. जोरदार टाळी वाजवायची या ठिकाणी उपस्थित तुमचे मनापासून आभार मानतो. माझ्या समोर आलेली मार्तंड वारकरी शिक्षण संस्था आहे. आम्ही अनाथ विद्यार्थी, गोर विद्यार्थी, आम्ही या ठिकाणी जेजूरमध्ये मोठा आश्रम आहे, त्यामध्ये आम्ही घडवत असतो. अनेक विद्यार्थी आमच्याकडे शिक्षण घेतात. अजून विद्यार्थी आमच्याकडे शाळा चालू झाली म्हणून आले नाहीत, पण जेवढे रहिवासी तेवढे विद्यार्थी या कीर्तनासाठी उपस्थित राहिले. त्यामध्ये कीर्तनकार सुद्धा आहेत. एक युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण आमच्या आदिती महाराज पार्टी, जोरदार टाळी वाजवायची या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या ठिकाणी शेजारी बाल कीर्तनकार वर्षा महाराज पवार यांची सुद्धा जोरदार टाळी वाजवायची या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याप्रमाणे एक बालकीर्तनकार, ही पोरगी आपल्यातली बरं का, ही आपल्या समाजातली आदरणीय माझी पुतणी हरिभक्त पारायण दुर्वा महाराज मोरे. जोरदार टाळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्या ठिकाणी उपस्थित राहिली. पलीकडे आमच्या बालकीर्तनकार केवढीशी इकडे, ही केवढी माहिती का तुम्हाला? 2 तास बोलता का इथं? ही 2 तास कीर्तन करते. जोरदार टाळी वाजवायची साठी. ही आमची सानवी महाराज जगताप, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. या ठिकाणी इकडे बालकीर्तनकार जी टॉकीज मध्ये गाजणारे नवे युट्यूबला बरीच कीर्तन असणारे आमचे साई महाराज पाधीर बालकीर्तनकार. जोरदार टाळी वाजवाई. पलीकडे आमचे बालकीर्तनकार मयूर महाराज पवार. संस्थेची 100% जबाबदारी या पोरांवरती असते, म्हणून ही विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले. पलीकडे आमचे सोहम महाराज आहे. सर्व विद्यार्थी उपस्थित राहिले. आणि आमचा अजून एक संस्थेचा विद्यार्थी, पण आज ते चॅनलचा माणूस आला नाही, म्हणून आमचे हरिभक्त बालकीर्तनकार प्रेम महाराज पवार यांच्यासाठी जोरदार टाळी घालायची. आज अख्खं शूटिंग त्यांनी आज पहिल्यांदा शूटिंग केले. कसं केले आम्ही नंतर बघू. आमचे प्रेम महाराज, तुमचे मनापासून आभार मानतो. माझ्या संस्थेचा गाडा हाकणारे, जसा भगवान कृष्ण, ज्या अर्जुनाचा रथ सारथी भगवान श्रीकृष्ण होते, तसे आमच्या संस्थेचे भगवान श्रीकृष्ण आमचे परममित्र, आमचे संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र महाराज नेटके महाराजांचे मनापासून आभार. आज कोण नाही असंच असतंय. पाहुण्याचं कीर्तन म्हणलं तुमच्यात गाड्यात विना. तुमचंही मनापासून आभार. आज कोण नाही तर तुम्हाला विना दिला, परम भाग्याने तो प्राप्त होतो. तुमच्या मनापासून आभार. वडिलांसारखे प्रेम करणारे आदर्श सगळेच व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे सासरे आदरणीय अनिल साळुंके या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे बरीच पाहुणे मंडळी आहेत, त्यांचं काही जास्त सगळेच माझ्या नात्यातले गोत्यातले आहेत. एक सांगतो, तुम्ही माझ्या नात्यातले पण आणि गोत्यातले पण आहेत, म्हणून मी तुमच्या हृदयातला, एवढं लक्षामध्ये ठेवा. हीच विनंती नारदाच्या गादीवरती करतो. महाराष्ट्रभर कीर्तन करताना एवढाच आनंद प्राप्त होतो की माझ्या जातीची मज भेटो कोणी. या गोष्टीप्रमाणे आम्ही आमच्या प्रमाणात जसं सुलभ करतो, तसं त्याप्रमाणे व्यसन मुक्ती युवा संघटना व संतवीर बंडातात्या कराडकर यांचे परम शिष्य, ह्यांची हार्मोनियम महाराष्ट्रामध्ये ह्या महाराजाचा कोण हात धरत नाही, असे असणारे आमचे मच्छिंद्र महाराज नागरगोरचे टाळी वाजवा या ठिकाणी उपस्थित आहेत. नानांच्या मनापासून आभार. लहानपणापासून यांच्यामध्ये आम्ही भजन शिकलो असे नाना. तुम्ही सर्वजण उपस्थित आहे, ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम आहे. मारुती दशरथ कोळेकर यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवायची. मंडप त्यांनी चांगला टाकला, त्यांचे सुद्धा मनापासून आभार. आणि सर्व पाहुण्यांचे मनापासून आभार मानतो. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो, मी फुलं मुद्दाम वाटायला नाही सांगितली, कारण तुम्ही ज्याच्यासाठी फुलं आणलं त्यांच्या पायाखाली जातात, बरोबर आहे का नाही? मग फुलं फोटोजवळ आली पाहिजेत का नाही? मी सांगतो त्यांनी पुढे या.
या मुलगा त्यांच्या मुली आणि त्यांच्या आईसाहेब एवढ्यांना विनंती करतो त्यांनी प्रथमतः फोटो समोर पुढे यायचं. त्यांच्या सर्व मुली जावाई वगैरे सगळे असतात. चला पटपट चला. सर्व घरातले कुटुंब बरं का. चला सुनबाई मुली सगळे पुढे चला. नातवंड चला चला पटपट. हा आता उभा राहा फक्त 5 मिनिटं तुमची घेतो. तशी उभा राहा. तिकडे तोंड करून उभा राहा. इकडे तोंड करून उभा. तुम्हाला यांच्यातून उतराय व्हायचंय ना. यांचे कष्ट इथं उभा राहा. सगळे आडवे. सर्वांनी हातवर का प्रेमानं. माऊली महाराजांच्या आणि शरद महाराजांच्या पकवाजाला आता तरी आवाज द्या. हे माग उभारलेली मंडळी साडू भाऊ हातवर करा. हा सगळे प्रेमाचे. इकडे इकडे हातवर करा बसलेले. कुणीच हात खाली करायचा नाही. एखाद्याचा हात गळून पडला ना ना जोरदार हातवर कराय. ही आमची सगळी आत्याचा मुलगा असते. सगळी उपस्थित आहेत. सर्वांनी इकडे शुभम भाऊ सर्वांनी हा वा टाळी वाजवायची पकवाजासमोर. चप्पल नका काढू पाय वाजतात. 1 2 3 टाळी वाजवायची. इकडे कोपऱ्यात साडू भाऊ आवाज जायचं सोडतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, धर्मवीर संभाजी राजाचा महाराष्ट्र, या दोन्ही राजानं सर्व धर्म एकत्र करून केलेलं स्वराज्य. ऐका वर्तमान खोटे तुमचे वर्तमान खोटे
मल्हारीची वारी मल्हारीची नाश्त केलं मल्हारीची वारी मल्हार झालेली सेवा महाराष्ट्रातील पहिले कीर्तनकार जे टाळकराकडून अभंग घेतात असे श्री गुरु सद्गुरु हरिभक्त परायण श्रीपाद बाबा जाधव सातारकर यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. माझे वैकुंठवासी गुरुवर्य दशरथात्या जगताप यांच्या चरणी सेवा समर्पित करतो. त्याप्रमाणे माझे गुरुवर्य वैकुंठवासी भजन सम्राट विठ्ठल भाऊ मोरे यांच्या चरणावर निवृत्त अभिवादन करतो. झालेली सेवा जेजुरीचा खंडेराय त्याच्या चरणी सर्व पंढरपूरचा पांडुरंग त्याच्या चरणी करतो. त्याप्रमाणे आमच्या नित्यांत सर्व वारकरी मंडळ त्यांच्या चरणी एकदा सेवा समर्पित करत असताना माझे आई वडील सर्वांच्या चरणी एकदा सेवा समर्पित करून माझ्या सेवेला पूर्ण